सुपोषित भारत के लक्ष्य को साकार करने के लिए पूरे देश में राष्ट्रीय पोषण अभियान चलाया जा रहा है। इसी कड़ी में 8वां राष्ट्रीय पोषण माह महाराष्ट्र में 17 सितंबर से 16 अक्टूबर तक मनाया जाएगा। इसके पूर्व तैयारी में बेलापुर के रायगढ़ भवन में पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जहां एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे ने संक्षिप्त जानकारी दी। राष्ट्रीय पोषण माह यावर्षी 8वां राष्ट्रीय पोषण माह आपण साजरा करतो आहोत, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारने 6 प्रकारचे थीम दिलेले आहेत। जसं मी आपल्याला सांगितलं, त्या थीमवर आधारित आपण महिनाभर म्हणजे 17 सप्टेंबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत महिनाभर आपण विविध ॲक्टिव्हिटी पूर्ण राज्यभर घेणार आहोत। ज्याच्यामध्ये आमचे जिल्ह्यातले जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि सगळ्या अंगणवाड्या ज्या महाराष्ट्रामध्ये 1,10,669 आहेत त्या सगळ्या सहभागी होणार आहेत। त्यांच्यामार्फत दर आठवड्याला काय काय कार्यक्रम त्यांनी राबवावे त्याचा आम्ही ॲक्टिव्हिटी कॅलेंडर सगळ्यांना दिलेलं आहे, जे केंद्र शासनाने आम्हाला दिले आणि त्यावर आधारित सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि प्रकल्पामध्ये अंगणवाड्यांमध्ये हे कार्यक्रम राबवले जाणार आहेत, ज्याच्यामधून आपण पोषणाच्या संदर्भातली जागृती जनसामान्यामध्ये व्हावी आणि त्या योगे महिलांचं आरोग्य आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहावं अशी ही संकल्पना आहे। या 8व्या राष्ट्रीय पोषण माहाचं वैशिष्ट्य जर म्हणाल तर याच्यामध्ये 2 एक महत्त्वाचे ॲक्टिव्हिटी आलेले आहेत, ज्याच्यामध्ये व्होकल फॉर लोकल एक ॲक्टिव्हिटी केंद्र सरकारनं दिलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण स्थानिक लेवलला जे फूड होतं ते बाळांच्या आरोग्यासाठी आणि पोषणासाठी कसं महत्त्वाचं आहे ते त्या ठिकाणी त्यांनी वापरावं अशा प्रकारची एक ॲक्टिव्हिटी केंद्र सरकारनं सांगितली, ते आपण घ्यायला सांगतो सगळीकडे। आणि दुसरं म्हणाल तर पुरुषांचा सहभाग या संगोपनामध्ये बालकाच्या असावा यासाठी प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये हे कार्यक्रम घ्यावेत हे केंद्र सरकारनं सांगितलं। त्या ॲक्टिव्हिटी पण आपण या पुरुषांचा सहभाग वाढला पाहिजे, वडिलांचा सहभाग मुलाच्या संगोपनामध्ये शिक्षणामध्ये असावा यासाठी आपण ॲक्टिव्हिटी घ्यायला सांगतो आहोत। हे 2 महत्त्वाचे वैशिष्ट्य या पोषण माहाचे आपल्याला सांगता येते। मी नागरिकांना हेच आवाहन करेल की हा जो राष्ट्रीय पोषण माह आहे, जे माननीय पंतप्रधानांच्या संकल्पनेतून सुपोषित भारत घडावा यासाठी ही संकल्पना आणली होती 2018 मध्ये आणि गेली 8 वर्ष आपण अतिशय चांगल्या प्रकारे हे राबवतो आहोत, त्याचा परिणामसुद्धा दिसतो। परंतु आणखी जास्त जागृती करणं गरजेचं आहे, ज्याच्या योगे आपण गरोदर महिलेच्या गरोदरपणापासून मुलाचे पहिले 1000 दिवस जे आहेत त्या काळामध्ये जर आपण योग्य काळजी घेतली तर मला वाटतं त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये त्याचे व्यक्तिमत्व घडण्यासाठी, त्याचं शैक्षणिक जीवन चांगलं राहण्यासाठी, त्याला एक चांगला नागरिक म्हणून घडण्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। म्हणून बाळाच्या पहिल्या 1000 दिवसामध्ये मातेची आणि बाळाची पोषणासंदर्भातली आणि आरोग्यविषयक आणि व्हॅक्सिनेशनसाठीची सगळी काळजी जर आपण घेतली तर खऱ्या अर्थानं आपण सुदृढ महाराष्ट्र घडवण्यासाठी मदत करू शकता। हे आपण सगळ्यांनी करावं असं मला वाटतं, या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतो आहे। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।